म्हटलंय त्यांनी ट्रुथ या सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे। इराणच्या दहशतवादी राजवटी संदर्भात आमच्या लष्करी मोहिमा संपवण्याच्या दृष्टीने विचार करताना आम्ही उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जवळ आहोत असं त्यांनी म्हटलंय। इराणची क्षेपणास्त्र क्षमता, प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित सगळं काही पूर्णपणे नष्ट करणं, इराणचा संरक्षण औद्योगिक पाया उद्ध्वस्त करणं, विमानविरोधी शस्त्रास्त्रांसह त्यांचं नौदल आणि हवाई दल संपुष्टात आणणं ही उद्दिष्ट जवळपास साध्य केल्याचं त्यांनी म्हटलंय। इराणला अण्वस्त्र क्षमतेच्या जवळपासही फिरकू न देणं आणि परिस्थिती उद्भवली तर अमेरिका त्वरित आणि शक्तिशालीपणे प्रतिसाद देण्याच्या स्थितीत असेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही विचार नाही असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। अध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या उच्चाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय। मात्र ट्रम्प यांच्यासमोर सगळे पर्याय खुले आहेत असंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचा आखातात असलेलं सैन्य कोणत्याही क्षणी खार्क बेट ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतं, याला मात्र त्यांनी दुजोरा दिलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेतील सहयोगी देशांवरती संताप व्यक्त केलाय। नाटो देश भ्याड आहेत अशी आगपाखड त्यांनी केली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी नाटो देशांनी युद्धात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं होतं। त्याला नाटो देशांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि त्यावरून ट्रम्प यांचा तिळपापड झालाय। अमेरिकेविना नाटो संघटना कागदी वाघ आहेत असं त्यांनी म्हटलंय। नाटो देशांनी सध्याचं त्यांचं वागणं अमेरिका लक्षात ठेवेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। युद्धाच्या 22व्या दिवशीही इराण आणि इस्रायलचं भीषण युद्ध सुरू आहे। इराणनं तेल अवीव शहरावरती जोरदार मारा केला। तेल अवीव जवळच्या किरियात ओनो शहरावरती इराणनं मारा केलाय। इस्रायलवरती इराणचे जोरदार हल्ले सुरूच आहेत। हायफा आणि तेल अवीववरती क्षेपणास्त्रानं इराणनं हल्ले केलेत। 25 ठिकाणांना लक्ष्य केलंय। खोरम शहर आणि गद्र क्षेपणास्त्रानं हल्ले करण्यात आलेले। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे। इराणनं पूर्णपणे शक्ती पणाला लावून पलटवार केलेला आहे। इराणनं अमेरिकेचे तळ आणि इस्रायलमध्ये विविध भागात जोरदार बॉम्बफेक आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवलेत। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत हल्ल्याची 17वी खेप इराणनं सुरू केली आहे। इराणनं अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर ड्रोन्स आणि मिसाईल्सद्वारे मारा केला। अमेरिकेनं इराणच्या क्षेपणास्त्र तळावरती हल्ला करून तळ उद्ध्वस्त केला। इराणचं लढाऊ विमान देखील नष्ट केलंय। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं या संदर्भातला व्हिडिओ जारी केलाय। इराणनं इराकमधील अमेरिकन तळांवरती जोरदार मारा केला। इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळ इराकच्या टार्गेटवर होता। क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेच्या व्हिक्टोरिया तळावरती अग्नितांडव माजलेलं होतं। आखाती युद्धाबाबत अमेरिकेनं मोठा दावा केलाय। गेल्या 3 आठवड्यात इराणवरती तब्बल 24,500हून अधिक हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। यामध्ये अमेरिकेनं 16,000 तर इस्रायलनं 8,500हून अधिक ठिकाणी हल्ले केल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान अमेरिकन लष्करानं 7,800 ठिकाणी कारवाया केल्याची माहिती दिली आहे। तसंच इराणी नौदलाच्या 120हून अधिक युद्धनौका बुडवल्याचाही अमेरिकेनं दावा केलाय। आखाती देशातील युद्धाची धग जवळपास जगभरात सगळ्या देशांपर्यंत पोहोचली आहे। युद्धामुळे तेल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं भारतावरही मोठा परिणाम झालाय। फूड डिलिव्हरीवरही मोठा परिणाम झालाय। झोमॅटोवरून जेवण मागवणं आता महाग पडणार आहे। झोमॅटोनं आपल्या प्रत्येक ऑर्डरमागे ₹2.40 वाढ केली आहे। ₹12.50 इतकी झोमॅटोची प्लॅटफॉर्म फी होती, आता ती ₹14.90 इतकी करण्यात आली आहे। खाद्यतेलाच्या वाढत्या